नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर आणि तुम्ही पाहतात हेमंतवाणी. मित्रांनो, आपण अशा एका विषयावर आज बोलणार आहोत, जो आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे. हो, तो विषय आहे महाराष्ट्रातील राजकारण आणि त्याचा सामान्य माणसावर होणारा परिणाम. याबद्दल मी आत्ता आपल्याशी बोलणार आहे. आता अनेक वेळा आपण पाहतो, राजकारणात कोण कोणाच्या सोबत गेलं, कोण कोणाला भेटले किंवा कोणाचं वक्तव्य काय आलं, या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या आपण ऐकत असतो, चॅनल्सवरनं बघत असतो. पण सामान्य माणसांच्या मनात एक प्रश्न असतो, याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होणार? आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत किंवा मी समजून सांगणार आहे. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, राजकारण म्हणजे फक्त नेते आणि पक्ष यांच्यातील गोष्ट नाही. राजकारणाचा संबंध रोजच्या आपल्या आयुष्याशी संबंधित असतो. आपल्या घरातील महागाई, आपल्या मुलांचं शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोकरीच्या संधी, रस्ते, पाणी, वीज या सगळ्या गोष्टींवर सरकारचे निर्णय परिणाम करत असतात. आता महाराष्ट्रात जेव्हा राजकीय बदल होतात, तेव्हा पहिला प्रश्न असतो, सरकारचे लक्ष कोणत्या विषयाकडे आता जाणार आहे. कारण सरकारची दिशा ठरली की त्याचा परिणाम योजनांवर होत असतो. जर उदाहरण द्यायचं झालं तर एखादी योजना जाहीर झाली तर फक्त घोषणा झाली म्हणून लोकांचा फायदा होत नाही. ती योजना प्रत्यक्षात गावापर्यंत पोचते का आणि लोकांना त्याचा फायदा मिळतो का हे बघणे गरजेचे असते. याकडे कोणीच पाहत नाही. मित्रांनो, सामान्य माणसाला राजकारणात मोठे मोठे शब्द नको असतात. त्याला काय हवं असतं? त्याला हवं असतं, माझ्या मुलाला शिक्षण मिळेल का, माझ्या घराजवळचा रस्ता कधी नीट होईल, व्यवस्थित होईल. शेतकऱ्याला वाटतं, माझ्या शेताला, पिकाला योग्य भाव मिळेल का. सामान्य नागरिकाला वाटतं, सरकारी कार्यालयात जेव्हा मी जातो तेव्हा वेळेत माझे काम होईल का. हे प्रश्न त्यांना पडलेले असतात. आज सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक बातमी काही मिनिटात किंवा काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचते. पण प्रत्येक बातमी समजून घेणे गरजेचे असते. कारण अनेक वेळा आपण फक्त एक बाजू ऐकतो, म्हणून कोणतीही बातमी पाहताना त्याचा खरा परिणाम काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे, असं मला वाटतं. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आज महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होत राहतात. पक्ष बदलतात, नेत्यांची भूमिकाही बदलते, नवीन निर्णय जाहीर होतात. पण सामान्य माणसाची जी अपेक्षा आहे ती एकच असते, माझे काम झाले पाहिजे. मित्रांनो, हेमंतवाणीवर आमचा प्रयत्न नेहमी असा असतो की मोठ्या मोठ्या आवाजात बातमी सांगण्यापेक्षा सोप्या भाषेत बातमीचा अर्थ आणि बातमी समजेल अशा पद्धतीत सांगणे. बातमी मागची बातमी समजून घेण्यासाठी
आणि सामान्य माणसांचा प्रश्न लोकांसमोर आणावा, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तुमच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सामान्य माणसाचा सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे? कमेंट करून नक्की सांगा. तुमचा आवाज आम्ही नक्कीच पुढे आणण्याचा प्रयत्न करू. मी हेमंत कुमार केळकर आणि तुम्ही पाहत होता हेमंत वाणी. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. सोबतच आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करत चला. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तूर्तास मी इथेच थांबतो. धन्यवाद. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि जाता जाता सांगणं आहे की हेमंत वाणी चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.